तर सध्याच्या घडीला राज्यातल्या लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण कधी होणार. आणि आता फेब्रुवारीच्या हप्त्याला विलंब झालेला आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहेत, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता प्रसार माध्यमांवर वर्तवल्या जात आहे. तर खरंच 2 हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार काय आणि कधी मिळणार, या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी भाऊसाहेब खोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहून गेला का त्यांनो, फेब्रुवारीच्या हप्त्याला आता विलंब झालेलाच आहे. आतापर्यंत हप्ते वितरण हे व्हायला पाहिजे होतं. किमान हप्ते वितरणासंदर्भातला GR तरी प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता. आतापर्यंत एवढा उशीर हप्ते वितरणाला कधीही लागलेला नाही. पण मार्चचा जो महिना असतो तो नेहमीच हिशोबाचा महिना म्हणून ओळखला जात असतो. त्यामुळे या महिन्यात जर वितरण होत नसेल तर नक्कीच लाडक्या बहिणींना 2 हप्ते सुद्धा फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रित दिल्या जाऊ शकते असा अंदाज आता वर्तवला जात आहे. तर तुमच्या खात्यावर फेब्रुवारीचा जर एकच हप्ता येत असेल तर त्या संदर्भातला GR हा आज शनिवार आहे, उद्या रविवार, या 2 दिवसात येणारच नाही. पण या संदर्भातला GR किंवा सकारात्मक बातमी तुम्हाला सोमवारला येण्याची शक्यता आहे. आणि जर मार्च आणि फेब्रुवारीचा जर हप्ता एकत्रित येत असेल तर तो तुम्हाला मग आता एप्रिल महिन्याच्या 5 तारखेपर्यंत, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच येऊ शकेल. आणि या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.